तू गलत भी है, तू कातिल भी है। तू गलत भी है, तू कातिल भी है, वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है। तू गलत भी है, तू कातिल भी है, वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है। आज तुझे मिल रही है क्लीन चिट, आज तुझे मिल रही है क्लीन चिट। किस्मत वाला है तू, आज सरकार तेरी है। आज तुझे मिल रही है क्लीन चिट, किस्मत वाला है तू, आज सरकार तेरी है। सब्र कर मेरे दोस्त, कल बारी हमारी। 2021 पासून त्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी मला छळलेलं आहे। माझ्या 70 वर्षाच्या आईवरती गुन्हे दाखल केले। काल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री धनंजयजी मुंडे यांनी ठाणे येथे एक भाषण केलं। ही त्यांची दुसरी वेळ आहे बहुधा, की वैर माझ्यासोबत होतं तर माझी जात का बदनाम केली, माझा जिल्हा का बदनाम केला, माझा समाज का बदनाम केला आणि माझी माती का बदनाम केली। आपल्या माध्यमातून धनंजय मुंडे साहेबांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं ते देतील। ही जी जात, माती आणि जिल्हा या 3 गोष्टींना घेऊन तुम्ही चालताय, जात, माती आणि जिल्हा बदनाम केल्याचं तुम्ही वारंवार सांगताय। धनंजयजी मुंडे साहेब, माझे तुम्हाला काही प्रश्न आहेत। ही जी जात बदनाम झाली म्हणताय, माझ्या जातीला बदनाम केलं असं म्हणताय, त्या जातीबद्दलचे काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे। तुम्ही आणि तुमचा अत्यंत लाडका, तुमचं सर्व काम पाहणारा वाल्मिक कराड, तुम्ही अनेक वंजारी समाजातील कुटुंब देशोधडीला लावलेले आहेत। अनेक वंजारी समाजातील लोक हे तुम्ही संपवलेले आहेत। त्यातलं सगळ्यात पहिलं प्रकरण हे स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे यांचं परळीतलं प्रकरण आहे। स्वर्गीय महादेवजी मुंडे यांची 22 महिन्यापूर्वी परळीमध्ये हत्या झाली। इतकी निर्घृणपणे हत्या झाली। आपण सगळ्यांनी ते फोटो पाहिलेत, आपण सगळ्यांनी ती परिस्थिती पाहिली आहे। गेले 22 महिने आमची बहीण ज्ञानेश्वरीताई मुंडे, त्यांचे भाऊ सतीशजी फड आणि त्यांची लहान लहान लेकरं वडिलांना न्याय मिळावा म्हणून दारोदार फिरत आहेत। पोलिसांमध्ये गेल्यानंतर गेल्या 22 महिन्यामध्ये 9 तपास अधिकारी त्याच्यामध्ये बदलले आहेत। अजूनही त्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरीताई मुंडेचा साधा जॉब सुद्धा पोलिसांनी घेतलेला नाहीये। म्हणजे ज्याच्या घरचा करता पुरुष गेलाय त्यांचा जॉब सुद्धा पोलीस घ्यायला तयार नाहीत। पोलिसांना आम्ही अनेक वेळेला विनंती केली की या प्रकरणामध्ये तुम्ही आरोपींना अटक करा, तर पोलीस सांगायचे की आम्हाला याच्यामध्ये ठोस असं काही मिळत नाही। वाल्मिक कराड सोबत 24 तास असलेले बाळा बांगर कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी वाल्मिक कराड, श्री कराड आणि सिरियल किलर गोत्या गीते यांनी महादेवभाऊ मुंडेची त्यांच्या समोर हत्या केल्याचं मीडियाला सांगितलं। त्याच्यानंतर जे फोटो आले त्या फोटोमध्ये महादेवभाऊच्या गळ्यावरती एक जखम आहे आणि त्या जखमेचा एक पार्ट तिथून गायब झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। आमच्या वाटेला आल्यानंतर आम्ही लोकांचे काय हाल करतो हे दाखवण्यासाठी वाल्मिक कराड हा तो मासाचा तुकडा खिशामध्ये घेऊन फिरत होता। अनेक वेळेला प्रश्न विचारले जातात की बाळा बांगर आजच का बोलला, बाळा बांगर एवढे दिवस कुठे होता, तर बाळा बांगर आज नाही बोलला। बाळा बांगर हा वाल्मिक कराडच्या सोबत असल्यापासून बोलतोय। बाळा बांगरनी त्या काळामध्ये मला अलर्ट केलं होतं। मला जीवे मारण्याची सुपारी वाल्मिक कराडने दिली होती। ज्या व्यक्तीला सुपारी दिली त्याच्यावरती आता त्यांनी एक मोक्याची केस केली, तो बाहेर आहे। जेव्हा वेळ येईल त्या व्यक्तीला मी समोर आणीन की शिवराज बांगरचा मर्डर केला नाही म्हणून त्या लोकांवरती सुद्धा मोक्याची कारवाई केलेली आहे। आणि ही गोष्ट मला बाळा बांगरने सांगितली होती। अगदी आमच्या व्यवसायापर्यंत तिथे सुद्धा त्यांचे लोक पाठवायचे आणि खोट्या केसेस करायचं असं वाल्मिक कराडनी ठरवलं होतं। मग महादेव भाऊ मुंडेची हत्या झाल्यानंतर गेल्या 22 महिन्यामध्ये तुम्हाला 400 मीटरवर असलेलं महादेव मुंडेचं घर का दिसत नाही? महादेव मुंडे वंजारी समाजाचे नाहीत, ते जातीचे नाहीत। आणि मग महादेव मुंडेची हत्या झालेली असताना हे कुटुंब अनेक वेळेला तुमच्याकडे आलंय, अनेक वेळेला तुम्हाला विनंती केली आहे की साहेब या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय द्या। तुम्ही साधी भेट घेण्याचं सौजन्य दाखवत नाहीत आणि माझी जात बदनाम झाली। महादेव मुंडेची हत्या करणारे सुद्धा तुमच्या बगलेत बसणारे आणि तुमच्या शेजारी बसणारे वाल्मिक कराड, वाल्मिक कराडचा मुलगा गोटे गीते ही लोक आहेत असं बाळा बांगर यांनी सांगितलं। दुसरी घटना, आम्ही ज्या ज्या वेळेला महादेव मुंडेंचा विषय काढतो त्या वेळेला आम्हाला प्रत्येक वेळेला विचारलं जातं की बापू आंधळेंचं काय झालं? बापू आंधळेबद्दल तुम्ही बोलणार नाहीत का? बापू आंधळे तुमच्या जातीचा नाही का? होय, बापू आंधळे सुद्धा माझ्याच जातीचा आहे। बापू आंधळेची हत्या झाली। बापू आंधळेची हत्या होण्याच्या अगोदर ज्यावेळेला महादेव मुंडेंची हत्या झाली, ही गोष्ट नोटीस करा की महादेव मुंडेच्या हत्येमध्ये सुद्धा बबन भाऊ गीतेचं आणि राजाभाऊ फड यांचं नाव घेण्यासाठी त्या कुटुंबावरती पोलिसांनी आणि तिथल्या स्थानिक नेत्यांनी दबाव दिला होता। आपण पीआय सानप यांचे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत। पीआय सानप यांना याच्यामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की हा नेमका खून कुणी केलाय, याच्यामध्ये आरोपी कोण आहेत। गेले 22 महिने परळीमध्ये आरोपी सापडत नाहीत।
परळी म्हणजे काय बिहार आहे की पाकिस्तान आहे? त्याच्यानंतर बापू आंधळेचा जो एक खून झाला, बापू आंधळे त्यातला गोट्या गित्ते, सोमनाथ सलगरे ही लोक 6 वाजता महादेव गीतेच्या घरी आली. महादेव गीतेच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी महादेव गीतेला त्यांनी सांगितलं की तुला वाल्मिक अण्णांनी बंगल्यावर बोलवलं, तू आमच्यासोबत बंगल्यावर चल. कारण बबन भाऊ गीतेने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर बबन भाऊच्या जवळची सगळी पोरं ही वाल्मिककरांनी फोडली होती. ज्या दिवशी महादेव मुंडेंची हत्या झाली त्याच्या 3 दिवस अगोदर एकाच वेळेला अनेक बबन भाऊच्या कार्यकर्त्यावरती हल्ले झाले. त्याच्यामध्ये सहदेव सातबाई असेल, स्वप्नील पुजारी असेल, त्याच्यानंतर निहरकर असेल, त्याच्यानंतर साळुंके असेल, या लोकांचे हातपाय ह्या गोट्या गीते आणि ह्या गँगने मोडलेले आहेत. पोलिसांनी साधी एनसी सुद्धा घेतली नाही. त्याच्यानंतर कोर्टात जावं लागलं आणि कोर्टात गेल्यानंतर गोट्या गीते आणि त्याच्या गँगवरती 307च्या केसेस कोर्टाच्या माध्यमातून केल्या. हे जे अभय आहे, हे परळीमध्ये अभय कोण या गुन्हेगारांना देत होतं हा सुद्धा विचार आहे. याच्यातला सहदेव सातबाई सुद्धा वंजारीच आहे, याच्यामधला नेहरकर सुद्धा वंजारी आहे. अरे नाथरा गावामध्ये राहणारा प्रकाश मुंडे हा तुमच्या विरोधामध्ये ग्रामपंचायतचा सदस्य होतो, तुम्ही त्याच्यावरती खोट्या केसेस करता, त्याला उचलून नेता, त्याला मारहाण करता. नाथऱ्याचा प्रकाश मुंडे सुद्धा तुमच्या तावडीतून सुटला नाही, त्यावेळेला जात बदनाम होत नाही. मग ही लोक महादेव गीतेच्या घरी आली, त्यांनी सांगितलं की तुला अण्णासाहेबांनी बोलवलंय आणि तू चल. महादेव गीतेने सांगितलं मी येणार नाही, मी बबन भाऊशी एकनिष्ठ आहे. त्याच्यानंतर पुन्हा 8:20 ही सगळी लोक महादेव गीतेच्या घरी आली. महादेव गीतेच्या घरी आल्यानंतर बापू आंधळे हा महादेव गीतेच्या जवळ गेला. महादेव गीतेला त्यांनी एक फटका मारला आणि त्याच्यानंतर या लोकांनी फायरिंग केली. या फायरिंगमध्ये महादेव गीतेला 2 गोळ्या लागल्या, ज्या पोटातून आरपार होऊन गेल्यात. महादेव मुंडे अनेक महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता आणि त्याच वेळेला गोट्या गीतेने सांगितलं की अण्णांनी सांगितलेलं काम करा, आणि असं म्हणताच बापू गीतेला पाठीमागून गोळ्या घातल्या. एक वंजारी समाजातला सरपंच, एक गरीब घरचं लेकरू, त्याचे आई वडील, त्याची बायको आजही कधी मीडियासमोर आले नाहीत. या केसमध्ये गोट्या गीते नावाचा चोर, म्हैस चोर, सायकल चोर, मोबाईल चोर, देवाचे मुकुट चोर हा गर्दुल्ला या घटनेमध्ये आरोपी आहे. त्यांनी बापू आंधळेला गोळ्या घातल्या, बापू आंधळेचा त्या ठिकाणी खून झाला आणि बबन भाऊ गीते तिथे नसताना सुद्धा बबन भाऊचं नाव त्याच्यामध्ये गोवण्यात आलं. ज्या महादेव गीतेला गोळ्या घातल्यात त्या महादेव गीतेला सुद्धा त्याच्यामध्ये गोवण्यात आलं. हे बबन भाऊ गीते, महादेव गीते, मुकुंद गीते ही लोक वंजारी समाजाची नाहीत. म्हणजे बबन गीते हा तुम्हाला फक्त तुमच्या निवडणुकीला उमेदवार होऊ शकतो या भीतीपोटी बबन गीतेला कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यामध्ये गोवायचं आणि कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याला ट्रॅप करायचं. म्हणून जे परळीमध्ये त्या काळात खून प्रकरणं झालेत त्या खून प्रकरणामध्ये बबन गीतेचं आणि राजाभाऊ फडचं नाव घेण्याचा प्रयत्न झाला. हा जो गोट्या गीते नावाचा जो सिरियल किलर आहे, हा गोट्या गीते रात्री अपरात्री बबन भाऊच्या घरी जायचा. त्याचे व्हिडिओ आहेत, मी तुम्हाला व्हिडिओही देतो. रात्री अपरात्री बबन भाऊच्या घरी जायचा, बबन भाऊच्या दारामध्ये दारूचे ग्लास, हडकाचे तुकडे, राम नाम सत्य है, बबन भाऊला शिवीगाळ, बाजारामध्ये उभा राहायचं, बाजारातून फोन करायचा आणि त्याचा व्हिडिओ करायचा आणि बबन भाऊला आई बहिणीवर शिवीगाळ करायची. का तर बबन भाऊनी फक्त गोट्याला एक झापड मारावी किंवा काहीतरी करावं, त्याच्यानंतर गोट्याचा खून करायचा आणि त्या खुनामध्ये बबन गीतेनं गुंतवायचं, या प्रकारची प्लॅनिंग होती. एवढं छळलं बबन गीतेला तरीही बबन गीतेंनी संयम ठेवला. मला कुठल्याही लोकांना वाईट बोलायचं नाही, मी संविधानिक पद्धतीने यांच्या विरोधामध्ये लढणार आहे. आणि त्या बापू आंधळेची हत्या या वाल्मिक कराडनी, या गोट्या गीतेनी, सोमनाथ सलगरे, राजा फड या लोकांनी बापू आंधळेची हत्या केली. मग बापू आंधळेची जर हत्या झालेली असेल तर त्या हत्येमध्ये फिर्यादी बापू आंधळेचा घरचा पाहिजे ना, बापू आंधळेची आई पाहिजे, वडील पाहिजे, बायको पाहिजे. हा भुरटा चोर गोट्या गीते त्याच्यामध्ये फिर्यादी केलाय आणि त्याला फिर्यादी करून बबन भाऊ गीतेला त्याच्यामध्ये गोवलं. बरं, जी गोळीबार महादेव गीतेवर झाला त्याच्यामध्ये अंबेजोगाईमध्ये महादेव गीते हे उपचार घेत होते आणि उपचार घेत असताना त्या ठिकाणी ससाने नावाचा एक पोलीस अधिकारी जॉब घ्यायला जायचा आणि ज्या वेळेला महादेव गीते म्हणायचे की माझ्यावर हल्ला करण्यासाठी या लोकांना वाल्मिक बाबूराव कराड यांनी पाठवलंय, तसाच अधिकारी उठायचा निघून जायचा. कमीत कमी 50 वेळा महादेव गीतेनी हा हल्ला वाल्मिक बाबूराव कराड यांनी घडून आणलेला आहे आणि बापू आंधळेला सुद्धा गोट्या गीतेनीच गोळ्या घातल्यात अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं आहे. तरीही पोलिसांनी रेकॉर्डवरती वाल्मिक अण्णा असा उल्लेख केला. एक पाठीमागे एक एफआयआर झाला होता परळी पोलीस स्टेशनला, तो रीड स्टार काय नव्हता तो बंदुकीवाला कैलास फड, त्या कैलास फडवरती गुन्हा दाखल झाला. त्यांनी भर इलेक्शनमध्ये आमच्या पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि आमच्या पक्षाचे नेते महादेवराव जाधव या लोकांना कॅमेऱ्यासमोर मारहाण केली. पण कॅमेऱ्यासमोर मारहाण करून सुद्धा या लोकांवरती गुन्हा झाला नाही. ही घटना पुढे आली, स्वर्गीय संतोष अण्णांची गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली आणि मग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कैलास फड आणि कैलास फडचा मुलगा, परळी पोलीस कुठं राहतात, कैलास फडच्या मुलाचं नाव माहित नाही. या पद्धतीची पोलिसिंग धनंजय मुंडे आणि त्यांचे जे बगल बच्चे आहेत हे परळीमध्ये करून घेतात. महादेव जो बापू आंधळे आहे,
बापू आंधळेला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आम्ही आदरणीय जरांगे पाटलांची भेट घेतली. जरांगे पाटलांना सांगितलं की परळीमध्ये जेवढे काही खून झालेत त्या खुनामध्ये SIT नेमा आणि बापू आंधळेच्या खुनाची फेर चौकशी करा. जर बबन भाऊ गीतेने खून केला असेल तर बीडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये त्यांना फाशी द्या. पण काही न करा, खुन तुम्ही करायचे, लोक गुंतवायचे आणि जर फिर्यादीमध्ये नाव नाही घेतलं तर त्याचा तपासच नाही होऊ द्यायचा. ही कुठली मानसिकता आहे? यावेळेला समाज बदनाम होत नाही, यावेळेला जात बदनाम होत नाही. त्याच्या अलीकडे आलं थोडंसं तर शिवराज बांगर तुमच्यासमोर बसलेला. 2021 पासून या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी मला छळलेलं आहे. माझ्या 70 वर्षाच्या आईवरती गुन्हे दाखल केले, माझ्या वडिलावरती गुन्हे दाखल केलेत, माझ्यावरती गुन्हे दाखल केलेत. 2024ला मी आत्महत्या करायला मजबूर झालो. म्हणजे मी ही सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोट लिहिताना मी याच्यामध्ये हाही उल्लेख केलेला आहे की मी ह्या प्रकार समाजातल्या प्रतिष्ठित लोकांच्या कानावर घातलाय. त्यामध्ये आदरणीय नामदेव शास्त्री महाराज सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा सांगितलंय की धनंजय मुंडे आम्हाला छळतोय आणि या छळाला तुम्ही त्याला सांगा. परंतु शास्त्री महाराजांनी त्यावेळेस मला सांगितलं की तू राजकारण सोड आणि व्यवसायाकडे लक्ष दे, या ताकदीच्या पुढे तू टिकणार नाही. माझ्याकडून वाल्मिक कराडनी माझ्या जवळच्या माणसाचे मी मध्यस्थी असताना काही पैसे घेतले होते. त्याच्या रेकॉर्डिंग आहेत, त्याच्या चॅटिंग आहेत, त्या सगळ्या मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे या लोकांनी वंजारी समाजातला कुठलाच माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही किंवा स्वतःच्या ताकदीवरती उभा राहणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था ही त्या काळामध्ये केलेली आहे. मी ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष होतो त्यावेळेस माझे एक सहकारी होते डॉक्टर सूर्यवंशी नावाचे. त्यांनी एक जमीन घेतली होती. ती जमीन त्यांनी पूर्ण प्रक्रिया करून घेतली होती, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण, आजही ते कोर्टामध्ये पेंडिंग आहे. पण तो आघाव नावाचा एक अधिकारी होता इथे. त्या आघावने अनेक देवस्थानाच्या जमिनीचे घोटाळे केले होते आणि त्या आघाववरती प्रेशर करून त्या डॉक्टर सूर्यवंशीला ही जमीन घेऊ द्यायची नाही याच्यासाठी ते प्रेशराईज करत होते. सूर्यवंशी माझ्याकडे आले, मी त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं की हा विषय आपण मिटवून टाकू. मिटवण्यासाठी त्यांनी पैशाची मागणी केली. डॉक्टर म्हणले मला काही त्रास नको, मी सामान्य माणूस आहे, त्यांना पैसे देऊन टाकू आणि आपण आपला जमिनीचा व्यवहार पूर्ण करू. त्यानंतर त्यांनी वाल्मिक कराडला माझ्या हाताने 25 लाख रुपये दिले आणि 25 लाख रुपये दिल्यानंतर हे डॉक्टर सोमवंशी मला बोलतायत, सर झाले का? सर बोललात का आगाव साहेबांना? किती वाजता पळीला जायचंय? कुठपर्यंत आलात सर? ही मिरजकर मॅडमने तिची स्थगिती ऑर्डर दिली, ती स्थगिती ऑर्डर आहे. माझे पैसे आज काही करून वाल्मिक अण्णाकडून परत आणा. मी माझे प्रकरण हायकोर्टमध्ये दाखल केलेलं आहे. हे कोण म्हणताय? डॉक्टर सोमवंशी म्हणतायत. मी वाल्मिक कराडांना वारंवार फोन केलेत. सर आपण बोलल्याप्रमाणे वाल्मिक अण्णाकडे 25 लाख रुपये त्यांचा माझ्या जमिनीशी काहीही संबंध नसताना केवळ सत्ता त्यांच्या हातात आहे व तुम्ही मध्यस्थी होतात म्हणून दिले. आपले काम झाले नाही सर, पैसे परत द्यायला पाहिजेत. मी माझ्या मुलीच्या लग्नाकरता FD केली होती, ती तोडून मी पैसे दिलेत, कृपया मला काय ते सांगा. सर आज काही करून माझे पैसे वाल्मिक अण्णाकडून घेऊन या. हे आलेले मेसेज आहेत. वाल्मिक अण्णांना फोन न करता सरळ पळीला या, मी येतो, आज काही करून पैसे आणा. गुड मॉर्निंग सर, मला पैशांची अत्यंत गरज आहे, 10 तारखेपर्यंत थांबणे जमणार नाही. ही मला वाल्मिक कराडने दिलेली तारीख होती की मी 10 तारखेला पैसे देतो. जमणार नाही तरी वाल्मिक अण्णाकडून लवकर व्यवस्था करा, माझी मानसिक स्थिती खराब होत आहे. मी काहीही म्हणजे काहीही झाले तरी माझे पैसे सोडणार नाही. आज ना उद्या करून माझे पैसे बुडवण्याचा बेत असेल तर अंगलट येईल म्हणावं. म्हणजे हे डॉक्टर सोमवंशी मला बोलतायत. पैसे कुणी घेतलेत? वाल्मिक कराडने. त्याच्यानंतर माझ्यावरती एक केस केली त्यांनी. ती केस अशी होती की माझ्यासोबत काम करणारा एक कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्याची गाडी मी वापरली आणि त्या गाडीचं 18 लाख रुपये भाडं माझ्याकडे पेंडिंग आहे. आता ती जी गाडी त्याच्यामध्ये दाखवली त्या कार्यकर्त्याच्या कधीच नावावर नव्हती. म्हणजे दाखवली त्या गाडीची एकूण किंमत 1.5 लाख रुपये, एकूण किंमत त्याची 1.5 लाख रुपये आणि 18 लाख रुपये भाडं माझ्याकडे आहे. आणि त्याच्यामध्ये माझी आई, माझे वडील आणि माझी पत्नी यांना आरोपी केलं. आता तो जो केस करणारा पोरगा आहे त्या पोराचा DP आहे वाल्मिक कराडचा. त्याच्या अगोदर त्या पोराचा देव मी होतो. अचानक देव बदलला, वाल्मिकांना कराड त्याचे जेव झाले. त्यानंतर त्याला एक जुनी फॉर्च्युनर गाडी दिली MH15-0101 नावाची. आजही चेक करा, ही परळीच्या कुणाच्या नावावर आहे. म्हणजे माझ्यावरती एक गुन्हा दाखल करायला त्या पोराला फॉर्च्युनर गाडी दिली. त्यानंतर मग मी वंजारी समाजाचा नाहीये का? मीही वंजारी समाजाचा आहे. धनंजय मुंडे साहेबांनी ज्यावेळेला गोपीनाथराव मुंडे साहेबांना सोडलं त्यावेळेला एकमेव व्यक्ती त्यांच्यासोबत गेली ज्याला समाजामध्ये थोडासा मान आहे, ते पाटोद्याचे आप्पासाहेब राख. आप्पासाहेब राख त्यांच्यासोबत गेले.
धनंजय मुंडेंच्या बेरजेच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला आप्पासाहेबांनी त्यांच्या राजकारणाचा बळी दिला. अचानक पोलीस तिथं जातात, पोलीस तिथं जाऊन चेक करतात. आप्पासाहेब राख हे जे घर आहे भगवान बाबाचं मुक्कामाचं घर आहे. माळकरी माणूस आहे, अतिशय चारित्र्यवान माणूस आहे आणि त्यांच्या हॉटेलमध्ये गांजा ठेवला पोलिसांनी. म्हणजे या लोकांनी ठेवला, पोलीस गेले आणि आप्पासाहेब राख आणि त्याच्या मुलावरती NDPSची केस करायची. मग आप्पासाहेब राख वंजाऱ्याचं नाही का? त्यावेळेला जात बदनाम होत नाही. माझ्या हॉटेलवरती मुलं पाठवायचे, माझ्या लोकांना मारहाण करायची, मी जे इन्स्टिट्यूट चालवतोय तिथं लोक पाठवायचे, मग ह्या वेळेला जात बदनाम होत नाही का? बाळा बांगरच्या विषयामध्ये सुद्धा बाळा बांगरला अतिशय वाईट पद्धतीनं ट्रॅप केलं. बाळा बांगरला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन बाळा बांगरला संपवण्यासाठी प्रयत्न केले. बाळा बांगरच्या संस्था यांना हडप करायच्या होत्या. बाळा बांगरच्या संस्था हडप करण्यासाठी बाळा बांगरला प्रेशराईज केलं. बाळा बांगरच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आले आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये येऊन बाळा बांगरला त्रास दिला. जे सहकार महर्षी रामकृष्ण बांगर आहेत, समाजामध्ये प्रतिष्ठित आहेत, त्या सहकार महर्षी रामकृष्ण बांगर आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा तुम्ही जेलमध्ये घातलं. 1991ची केस काढून, म्हणजे काल परवाची ना, 1991 सत्ता तुमच्या ताब्यात होती, सगळे गुंड तुमच्या ताब्यात होते. त्यावेळेला तुम्ही रामकृष्ण बांगरांना छळलं, त्यावेळेस तुम्ही बबन भाऊंना छळलं, महादेव मुंडेंची हत्या केली, बापू आंधळेंची हत्या केली, शिवराज बांगरला छळलं, आप्पासाहेब राखांना छळलं. असे अनेक समाजातले लोक आहेत की त्यांना तुम्ही छळलाय. आणि मग तुम्ही आज सांगताय की माझी जात बदनाम झाली. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, जात कुणी बदनाम केली नाही. जात तुमच्यामुळं आणि वाल्मिक कराडमुळं महाराष्ट्रामध्ये बदनाम झाली आहे. आणि तुमचे काही 2-5% लोक आहेत रीलजीवी आणि तुमचे लाभार्थी, आता प्रेस घेतल्यानंतर ते सुद्धा आमची बायको, आमची बहीण, आमची मुलगी, आमची आई अतिशय घाणेरड्या पद्धतीने शिवाय देतात, अतिशय घाणेरड्या पद्धतीने बोलतात. म्हणजे धनंजय मुंडे साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरावं की आम्ही प्रश्न विचारतोय महादेव मुंडेंची हत्या कोणी केली म्हणून, आम्ही प्रश्न विचारतोय की बापू आंधळेची हत्या कोणी केली म्हणून, आणि तुम्ही आमच्या आई बहिणीवरती शिव्या देताय, आमच्या पत्नीवरती शिव्या देताय. या पद्धतीचं हे जे सामूहिक ट्रोलिंग आहे ते धनंजय मुंडेंनी थांबावं. कालचं जे भाषण आहे, मंत्रिपद गेल्याच्या नैराश्यातून त्यांनी ते भाषण केलं. अनेक शेरोशायरी त्यांनी मारल्या. स्वर्गीय महादेवजी मुंडे जे आहेत, त्या महादेवजी मुंडे यांच्या प्रकरणामध्ये आम्ही काही दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहेत आणि भेट घेऊन आम्ही त्या ठिकाणी SIT आणि CIDची मागणी करणार आहे. त्याच्यानंतर आता ही जी लोक आहेत बघ, अगदी महादेव मुंडे असतील, बापू आंधळे असतील, शिवराज बांगर असेल, बाळा बांगर असेल, सहदेव सातबाई असेल, नेहरकर असेल, गीते असेल, बबन भाऊ गीते असतील, महादेव गीते असतील, या सगळी लोक आम्ही वंजारी समाजाची आहेत. आणि मी जाहीर आव्हान केलेलं आहे की तुम्ही भगवानगडावरती या, भगवान बाबाच्या समाधीवरती हात ठेवा, आईच्या डोक्यावर हात ठेवा, आम्ही ठेवतो, आणि तुम्ही खरंच सांगा की बापू आंधळेची हत्या बबन भाऊ गीतेंनी केली आहे का. मी बापू आंधळेच्या कुटुंबाला सुद्धा आव्हान करणार आहे की तुम्ही आता कुणाच्या दबावाखाली राहिलं नाही पाहिजे, तुम्ही सुद्धा बाहेर पडलं पाहिजे, न्यायाच्या या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे. माझ्या एका अकाउंटवरती फेसबुकच्या बापू आंधळेच्या पत्नीच्या नावाने असलेल्या एका अकाउंटवरती खूप बोलकी अशी एक कमेंट आली आहे. त्या कमेंटमध्ये त्याच्यामध्ये दीपाली बापूराव आंधळे नावाचं अकाउंट आहे. आता हे खरं खोटं आहे ते आपल्याला तपासावं लागेल, पण त्याच्यामध्ये ती आमची भगिनी म्हणते योग्य वेळ आल्यास सर्व गोष्टी समोर येतील. मीडियावाले पैसा आणि सत्तेच्या पुढे, माफ करा त्यांनी जे लिहिलंय ते वाचतो, मीडियावाले पैसा आणि सत्तेच्या पुढे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी यामध्ये दखल घेतली नाही. ही बापू आंधळेच्या पत्नीच्या नावाने असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून माझ्या व्हिडिओवरती मी जेव्हा बापू आंधळेला न्याय मागणी केली त्यावरती त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे. मी बापू आंधळेच्या कुटुंबाला सुद्धा विनंती करणार आहे, तुम्ही बाहेर आलं पाहिजे. स्वर्गीय महादेवजी मुंडे साहेब, महादेवजी मुंडेंचं कुटुंब ज्या धैर्यानं, ज्या ताकदीनं लढतंय, ज्या धैर्यानं ते या सगळ्या गोष्टीचा सामना करतायत, तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा सामना केला पाहिजे. धनंजयजी मुंडे साहेब, जात ही तुमच्यामुळं बदनाम झाली आहे, तुमच्यामुळं, वाल्मिक कराडमुळं, आणि तुमचे काही 5% लाभार्थी आहेत ना, या लाभार्थ्यामुळे अखंड महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये माझा वंजारी समाज हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. त्याला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलाय. माझी जात खंडणी घेत नाही, माझी जात कुणाचा खून करत नाही, माझी जात कधीच कुणावरती अन्याय करत नाही. माझी जात ही ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबाच्या विचाराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारी जात आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारी आम्ही माणसं आहेत. हा तुमचा जो उद्योग आहे तो तुम्ही जातीच्या माथी मारू नका. तुम्ही जे उद्योग केलेत ते तुम्ही स्वतःसाठी केलेत. म्हणजे तुम्हाला राजकारणात अडवत आहेत म्हणून काही लोक मारलेत, तुम्हाला राजकारणात अडवत आहेत म्हणून लोकांना तुम्ही खोट्या केसेसमध्ये गुंतवलाय. परंतु तुम्ही आता जातीच्या आडी येऊ नका, आता जातीच्या पाठीमागे लपू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीनं केलाय, तुम्ही स्वतःसाठी केलाय. आणि ही जी जातीतली माणसं आहेत ही सगळी, या जातीतल्या माणसावर केलेल्या अन्यायाबद्दल धनंजय मुंडे साहेब तुम्ही बोललं पाहिजे. कालचा समाजाचा मेळावा होता, त्या समाजाच्या मेळाव्यामध्ये एखादा ब्र शब्द तरी स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या न्यायासाठी निघणं अपेक्षित होतं. म्हणजे
मनोजदादा जरांगे पाटील हे ज्यांना तुम्ही शिव्या घालताय, ज्यांना विरोध करताय, ते आमच्या ज्ञानेश्वरताई मुंडेला न्याय देण्यासाठी परळीमध्ये आलेत, मुख्यमंत्र्यांशी भेटतायत, येणाऱ्या काळामध्ये आंदोलन सुद्धा ते करणार आहेत, आम्ही सगळे सोबत आहेत. परंतु आता आम्ही सर्व हे वंजारी समाजातली जेवढी लोक आहेत, ही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या अन्यायाने ग्रस्त असलेले लोक, आम्ही सुद्धा आता समाजाच्या न्यायालयामध्ये जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही मुंबईवरून परत येऊ त्यावेळेला आम्ही सर्वजण भगवानगडावर जाऊन न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांच्याकडे जाणार आहेत आणि त्यांना सुद्धा आम्ही ह्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्हाला अन्यायाच्या विरोधात न्याय द्या, आमचा न्याय करा अशी आम्ही मागणी त्यांच्याकडे सुद्धा करणार आहोत. की शेवटी ते धर्मपीठ आहे आणि बहुतांश समाज हा त्या धर्मपीठाला मानतो. नामदेव शास्त्री महाराजांना आम्ही सुद्धा फार मानतो. त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतली की धनंजय मुंडे हे भगवानगडाचे आहेत आणि आम्ही त्याला गडाचं घोषित केलं आहे, आमचं त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. धनंजय मुंडेंना भगवानगडाने आपलं घोषित केलं तर आमचं दुमत नाही. परंतु हे जे काही गोर गरीब पीडित वंजारी समाज आहे त्या समाजाला सुद्धा तुम्ही आपलं म्हणलं पाहिजे. त्यांच्यावर जो अन्याय झालाय तो अन्याय सुद्धा तुम्ही निवाळला पाहिजे. पण त्याच्या अगोदर 5 वर्ष पंकजाताई पालकमंत्री होत्या. पंकजाताई पालकमंत्री असताना एक तरी असा अन्यायग्रस्त माझ्यासमोर आणून दाखवा. ताईबद्दल तक्रार असू शकते की ताईने मला काम केलं नाही माझं, किंवा ताईने माझ्या कामाकडे दुर्लक्ष केलं, पण तो एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त केलंय अशी एकही व्यक्ती पंकजाताईच्या 5 वर्षाच्या काळात मिळणार नाही. पण तो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या काळामध्ये हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्याच्यामध्ये ते युनिव्हर्सल पद्धतीनं केलंय, म्हणजे त्यांनी कुणालाच सोडलं नाही, कोणत्याच जातीला सोडलं नाही. परंतु आज तुमच्यावरती वेळ आल्यावर 200 दिवस तुम्ही गप्प असता आणि माझ्या जातीला बदनाम केलं, माझ्या जातीला. मग आम्ही कोणत्या जातीचे आहेत? आम्ही त्याच जातीचे आहेत की गेले 4 वर्ष आम्ही तुमचा अन्याय अत्याचार सहन करतो. अरे एकातून जामीन झाली की दुसरा, म्हणजे वाल्मिक कराडकडून खंडणी घेतली असा गुन्हा माझ्यावरती आणि परळीत जाऊन खंडणी आणली. ज्या वेळेला मी याला जायचो ना हजेरीला जाताना मी रोज पोलीस स्टेशनला एक पत्र देऊन जायचो. ते पत्र असं असायचं की मी परळीला चाललोय हजेरी देण्यासाठी, माझ्या गाडीमध्ये बंदूक होती, माझ्या गाडीत गांजा होता, मी एखाद्या महिलेला छेडलं किंवा पोलीस स्टेशनला जाऊन मी एखाद्या पोलिसाला अरेरावी केली, अशा प्रकारची जर काही तक्रार आली तर त्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय माझ्यावर गुन्हे दाखल होऊ नये. हा जो भास्कर केंद्रे नावाचा जो व्यक्ती आहे त्या भास्कर केंद्रेंनी मला 2 वेळेला त्या पोलीस स्टेशनमध्ये आई बहिणीवर शिवीगाळ केली. फक्त अपेक्षित होतं की यांनी मला एक शिवी द्यावी आणि मी याच्यावरती 353 दाखल करावं. त्यावेळेला आम्ही संयम ठेवला, त्यावेळेला प्रचंड संयमाने आम्ही वागलो. पण तो हा जो अन्यायाचा बांध आहे, म्हणजे आत्महत्या करण्यापर्यंत जर वेळ येत असेल, आपल्या समोर जर एखाद्याचा जीव जात असेल आणि तरी आपण लढत नसू, आपण अन्यायाच्या विरोधात बोलत नसू, तर आपण शंड आहोत. म्हणजे भगवान बाबांनी आम्हाला शिकवलंय, भले तर देऊ काशाची लंगोटी, नाथाळाच्या माती आणू काठी. आणि मग त्या पद्धतीने आता विचारतील की इतके दिवस कुठं होता, का नाही बोलला. तर बाबांनो, जोपर्यंत स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली नाही तोपर्यंत आम्ही जेल आणि फरारच होतो. अण्णांची हत्या झाल्यानंतर तुमच्या नेत्यांनी मौन धारण केलं होतं. मग आम्ही प्रश्न विचारायचे कुणाला? काल धनंजय मुंडे साहेब अगदी घडा बोलले, त्यांना स्वास्थ्य मिळालं, त्यांची तब्येत बरी झाली, त्याबद्दलही मी त्यांना शुभेच्छा देईन. आणि मग आता ह्या प्रश्नाची उत्तर तुम्ही दिली पाहिजे. ही जी समाजातली फार मोठी यादी आहे, ही मी फक्त नावं जे घेतलेत ना, ही फक्त बोटावर मोजण्याची नावं आहेत. हजारो कुटुंब आहेत. हे हजारो कुटुंब या लोकांनी अन्याय करून उद्ध्वस्त केले आहेत. ते वंजारी समाजाचे आहेत. आणि मग त्यावेळेला जात का बदनाम नाही झाली? 22 महिन्यापासून बापू आंधळ्यांच्या खुनाचे मारेकरी सापडत नाहीत, सॉरी महादेव मुंड्यांच्या, त्यावेळेला जात बदनाम होत नाही. तुमच्या घरापासून 400 मीटरवरती महादेव मुंडेंचं घर आहे, तुम्ही भेटायला जात नाही. बापू आंधळेचा खून होतो, बापू आंधळेच्या कुटुंबाचं साधं साक्ष सुद्धा त्या प्रकरणात नाही. गोट्या गीतेसारख्या दारुड्या सोट्या माणसाच्या फिर्यादीवरती तुम्ही बबन भाऊ गीतेंना आरोपी करता. आणि बाळा बांगर सारखा 24 तास त्याच्या गाडीमध्ये असणारा माणूस ज्या वेळेला सांगतोय की हा खून वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलाने केलाय, आणि पोलीस म्हणतात की आम्हाला सत्यता तपासावी लागेल, आमच्यावरती गुन्हे करताना सत्यता तपासायची गरज नाही, पण तू वाल्मिक कराडवरती जर गुन्हा दाखल करायचा म्हणला तर ही सत्यता तपासावी लागते. कावत साहेबांना माझं आव्हान आहे, आपण अतिशय चांगले अधिकारी आहात, आपल्या कार्यकाळामध्ये खूप चांगलं काम झालंय आणि या प्रकरणामध्ये आपण खोलात जावं. हा जो परळीमध्ये जो बिहारच्या पलीकडचा जो प्रकार चालू आहे, बिहारच्या पलीकडचा, बिहार तरी खूप कमी आहे तिथे, अनेक महादेव मुंडे बापू आंधळे परळीच्या मातीमध्ये गाडले गेलेले, आणखी काही खून आहेत त्याच्यामध्ये. एकदा महादेव मुंडेमध्ये आरोपी अटक होत आहेत, ते लोक सुद्धा समोर यायला तयार आहे. आणि मग ही जी माती बदनाम झाली आहे, हा जो जिल्हा बदनाम झालाय, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, हा तुमच्यामुळे बदनाम झालाय, तुमच्या काळ्या कारनाम्यामुळे बदनाम झालाय. तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचंय, तुम्हाला पुन्हा काहीतरी मिळवायचंय. तुम्ही काल काहीतरी शेरोशायरी केली आणि त्या शेरोशायरीमध्ये तुम्ही सांगितलं की काय मी गुन्हा न करके बहुत कुछ मैंने सहा है. आपलं मी बसल्या बसल्या मलाही एक शेरोशायरी आठवली. तू गलत भी है, तू कातिल भी है, तू गलत भी है, तू कातिल भी है, वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है. तू गलत भी है, तू कातिल भी है,
वाल्मीकि हर गुनाह में तू शामिल भी है। आज तुझे मिल रही है क्लीन चिट, आज तुझे मिल रही है क्लीन चिट। किस्मत वाला है तू, आज सरकार तेरी है। आज तुझे मिल रही है क्लीन चिट, किस्मत वाला है तू, आज सरकार तेरी है। सब्र कर मेरे दोस्त, कल बारी हमारी है। धन्यवाद। ज्या पद्धतीने बापू आंधळे असतील, महादेव गित्ते असतील, यांची हत्या झाली, महादेव मुंडे असतील यांची हत्या झाली, त्या पद्धतीने तुमची देखील हत्या होणार होती असं बाकी वर्तवलेलं आहे। काय प्रकार होता, कोण तुमची हत्या करणार होतं? वाल्मिक कराडनी बीडमधल्या अनेकांना माझी हत्या करण्यासाठी, माझे हातपाय तोडण्यासाठी सुपाऱ्या दिल्या होत्या। त्याच्यामध्ये सनी आठवले जे आहेत, त्या सनी आठवलेंना त्यांनी बोलून घेऊन सांगितलं की शिवराज बांगरचा गेम करायचा। सनी म्हणला मी एका ताटात जेवलोय, मी काही गुन्हेगार नाही आणि मी शिवराज बांगरला मारू शकत नाही, तो व्यक्ती माझ्या संबंधातला आहे। आणि त्याच रागापोटी सनी आठवले आणि त्यांच्या भावावरती मोकोक्याची कारवाई केली। सनी आठवले ज्या वेळेला बाहेर येतील त्यावेळेला ते पुराव्यानिशी तुमच्या समोर येतील की वाल्मिक कराडनी माझी हत्या करण्याची सुपारी दिली होती का नव्हती। त्याच्यानंतर गावाकडे माझं एक हॉटेल होतं, त्या हॉटेलवरती हल्ला केला, त्यातले सगळे आरोपी मी फोटो देतो, हे वाल्मिक कराडच्या फोटोतले आहेत। माझ्या कुकला मारलं, माझं कुटुंब हॉटेल चालवायचं, मी चालवायचं नाही, त्या कुकला मारलं, 40-42 टाके, एकही आरोपी त्याच्यामध्ये पोलिसांनी अटक केला, एक आरोपी अटक केला, बाकी कुणालाही अटक केलं नाही। माझं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये बाहेरच्या महिला आणायच्या, अनेक पोलिसांनी येऊन रिक्की केली तिथे। आता इन्स्टिट्यूट माझं ब्युटी आणि वेलनेसचं इन्स्टिट्यूट होतं, आम्ही तिथं मुलांना लोकांना शिकवायचं काम करायचो। सगळ्या दरवाजे बिना दरवाजे असलेलं इन्स्टिट्यूट तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय। अनेक पोलिसांनी येऊन रिक्की केली, इथं काही करता येईल का, इथं काही बघता येईल का, मी त्या अधिकाऱ्यांची नावं सुद्धा देईल जे माझ्या सुद्धा जवळचे। अनेक लोकांनी येऊन रिक्की केली आणि मग शेवटी यांचं असं ठरलं की बाहेरच्या मुली आणायच्या, त्या सर्व्हिससाठी किंवा शिकण्यासाठी आतमध्ये पाठवायच्या, पोलिसांची रेड घडून आणायची आणि या मुलीकडून शिवराज बांगर आणि त्याची पत्नी हे वेश्या व्यवसाय करून घेत होते, अशी केस माझ्या कुटुंबावर करायची। हे मला जेव्हा बाळा बांगर यांनी सांगितलं, मी त्याच वेळेला ते इन्स्टिट्यूट विकून टाकण्याचा निर्णय घेतला। म्हणजे व्यवसायातून बाहेर पडलो, म्हणजे यांनी लोकांना उद्ध्वस्त केलेला, यांनी कुणालाही सोडलेलं नाही आणि जात हा तर विशेष त्यांच्याकडनं। पहिल्यांदा ते संतोष अण्णांच्या विषयात पडले, मराठा समाजाच्या नादी लागले आणि हे सगळं बाहेर आलं। संतोष अण्णांची हत्या झाली, आभाळा एवढं दुःख आहे, पण तो संतोष अण्णांची हत्या झाली नसती आणि हे लोक जर जेलमध्ये गेले नसते तर रांग लावून यांनी लोक मारले असते। या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेटी घेणार आहात तुम्ही आणि हा जो पाडा आहे तो देखील मांडणार आहात, पण या अगोदर तुम्ही अशी दाद मागण्यासाठी कुठपर्यंत गेलेला होता, कशी काही तक्रार वगैरे? मी त्याच्यामध्ये हे बघा, हे गृहमंत्री साहेबांना दिलेली माझी तक्रार आहे। गृहमंत्री साहेबांना मी पोलीस आयुक्ताकडे गेलो होतो, मी सगळ्याकडे गेलो होतो ज्यावेळेला 2024ला माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आणि मग मी हरलो या सगळ्या गोष्टीतून। माझे वडील अत्यंत सामान्य ऊसतोड कामगार आहेत, बिचारे 2-2 महिने माझं 8 किलोमीटर गाव आहे, बीडला सुद्धा येत नाहीत। त्या वडिलावरती गुन्हा दाखल झाला आणि मी हरलो की आपल्यावर होतोय तोपर्यंत आपण लढूयात, पण तू जर वडिलावर आणि आईवर आलं तर लढणं शक्य नाही। मग मी असा विचार केला की आता संपलं पाहिजे आणि मी एक 6 पानाची सुसाईड नोट लिहिली, त्याच्यामध्ये मी तो उल्लेख केलेला आहे की मी शास्त्री महाराजांकडे सुद्धा गेलो होतो, वारंवार त्यांना सांगितलं की हे आमच्यावरती अन्याय करतायत। माझे आजोबा हे मरेपर्यंत गडाचे सेवेकरी होते, माझ्या आईचे वडील, आम्ही गडाचे सेवेकरी आहोत आणि मग त्यांना सुद्धा दाद मागितली होती। समाजाच्या न्यायालयात सुद्धा गेलो होतो, अनेक समाजातले जे लोक आहेत त्या प्रत्येकाकडे गेलो होतो, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्यांना बोललाय, परंतु त्यांनी सांगितलं तो माझा वैयक्तिक विषय आहे। आता काय वैयक्तिक विषय आहे तर त्यांनी भगवान बाबाच्या समाधीवर हात ठेवून सांगावं की ही माझी, हा माझं याचं नुकसान केलेलं आहे। कुठलंच नुकसान नाही, फक्त भगवान बाबाच्या पायथ्याला 2020ला ऊसतोड कामगाराचा मेळावा घेतला, मी त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष होतो, ऊसतोड कामगार संघटनेचा अध्यक्ष होतो, बाळासाहेबांना आणलं आणि तिथून पुढे हे लोक हातपाय धुवून माझ्या पाठीमागे लागले। एकच भावना आहे की वंजारी समाजातल्या कुठल्याही माणसानं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं नाही आणि मग अनेकाकडे गेलो पण न्याय मिळाला नाही। शेवटी आम्हाला नियतीच्या न्यायालयात न्याय मिळाला। हा जो न्याय मिळाला ना आज, तो नियतीच्या न्यायालयातला न्याय। आज जर वाल्मिक कराड बाहेर असते तर शिवराज बांगर तुम्हाला इथे दिसला नसता, एक तर मी मकोकामध्ये जेलमध्ये असतो किंवा माझी हत्या झाली असते। वाल्मिक कराडचं असं तुमचं काय वैर होतं की जे तुमचा खून करण्याची सुपारी देण्यापर्यंत जातो? वाल्मिक कराडचं माझं वैर काहीच नव्हतं, मी तेच विचारतो की नेमकं वैर काय। पण तुम्हाला एमपीडी ऍक्ट खाली मला जेलमध्ये डांबलं 7 महिने 13 दिवस, एक रास्ता रोको आणि एक अशी केस आहे की त्या केसमध्ये ह्या व्यक्तीला मी कधी पाहिलं सुद्धा नाही, हे त्याचं ॲफिडेव्हिट आहे। त्यांनी सांगितलं होतं की शिवराज बांगरची माझी ओळखही नाही, मी त्याला कधी भेटलो नाही, परंतु मला पोलीस स्टेशनला नेलं आणि मला सही करायला लावली। मला धनंजय मुंडेच्या जवळच्या वाल्मिक कराडचा फोन आला होता की तू सही करून ये आणि मी सही करून आलो। त्याच्यानंतर त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं कोर्टामध्ये की आम्ही ओळखत नाही। ह्या 2 गुन्ह्यावरती त्यांनी मला एमपीडी लावला, एमपीडी लावून 7 महिने त्यांनी जेलमध्ये सोडलं। मी आजही धनंजय मुंडे साहेबाला जाहीर आव्हान आहे, वाल्मिक कोण आहे, वाल्मिकची काय अवकात आहे? वाल्मिक हा गुन्हेगार आहे, म्हणजे असले 100 वाल्मिक या रस्त्यावरती फिरतात, पण त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ना, ताकद, की धनंजय मुंडे साहेबाची। तेव्हा धनंजय मुंडे साहेबाला असा हात झटकून चालणार नाही। हे जे काही झालंय, जे काही केलंय, हे तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवर केलेलं आहे। नाही तर धनंजय मुंडे साहेब जर वाल्मिकच्या पाठीशी नसतील, कोण कलेक्टर त्याचं ऐकणार आहे, कोण एसपी त्याचं ऐकणार आहे, कोण अधिकारी त्याचं ऐकणार आहे?
आम्हाला कॉन्स्टेबल गसुऱ्याला धरून नेतो आणि एसपी त्याला जेवायला वाढतो. ही जी ताकद आहे धनंजय मुंडे साहेब तुमची आहे. आणि तुम्ही आता म्हणताय की हे वाल्मिकनी केलं, हे वाल्मिकचं झालं, वाल्मिकमुळे झालं, असं काही नाही. धनंजय मुंडे साहेब तुम्हाला हात झटकून चालणार नाही. अजितदादाला सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही म्हणताय धनंजय मुंडेंना त्या कृषी विभागातून क्लीन चिट मिळाली असेल, परंतु बीड जिल्ह्यात जे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं हत्याकांड झालंय त्या हत्याकांडाचा पूर्ण छडा लागेपर्यंत तुम्ही धनंजय मुंडेला क्लीन चिट मिळालं असं म्हणू शकत नाही. काल धनंजय देशमुख भैयांनी सुद्धा सांगितलं की त्या काळामध्ये 40 कॉल हे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड या लोकांचे झालेले आहेत. आज तुमची सरकार आहे, सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही बाहेर आहेत. जर सरकार तुमचं नसतं ना तुम्ही सुद्धा वाल्मिकच्या बाजूला 9 नंबरमध्ये असतो. त्यामुळे माझी जात बदनाम झाली, माझा जिल्हा आणि माझी माती, ह्या मातीला बदनाम करण्याचं काम धनंजय मुंडे साहेब तुमच्या वृत्तीनं केलंय. तुम्ही म्हणले दुश्मनी माझ्यासोबत होती का? धनंजय मुंडे साहेब तुमचा आमचा बांधाला बांध नाही, तुमचं आमचं सोयरपण सुद्धा नाही. तुमच्यासोबत दुश्मनी असण्याचं काय कारण आहे? दुश्मनी ही तुमच्या वृत्तीसोबत आहे. आडवा आला की मारून टाकायचा, आडवा आला की जेलमध्ये टाकायचा, गोरगरिबांना फसवायचं, पैसे घ्यायचे, उद्ध्वस्त करायचं, खोटे केसेस करायच्या, ही जी तुमची वृत्ती आहे त्या वृत्तीसोबत आमची दुश्मनी आहे. आणि माझी हात जोडून मीडियाला सुद्धा विनंती आहे की ही धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक कराड ही एक वृत्ती आहे. त्या वृत्तीमुळे हे सगळं झालंय. माझ्या जातीने काही केलेलं नाही. 5-10% लोक आहेत त्यात, परंतु 90% माझा समाज हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज टॉपवरती गेलेला आहे. पद्मश्री तात्याराव लहाने माझ्या समाजाचे आहेत, संजय बांगर माझ्या समाजाचा आहे, मनसुख गायकवाड माझ्या समाजाचे आहेत, भरत आंधळे माझ्या समाजाचे आहेत. अनेक नावं अशी हजारो नावं घेता येतील. ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहेत. ही माझ्या समाजाची लोक आहेत. आणि त्या लोकांना मागे सोडून वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगाराला पुढे करून माझा समाज बदनाम करायचं थांबवा. माझा समाज हा अतिशय चांगला आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे, शब्दाला जागणारा माझा समाज आहे, कष्टाळू समाज आहे. त्यामुळं माझा समाज कधी बदनाम नाही, तो होणारही नाही. तुम्ही झालात, तुमचे चेले चपाटे झालेत आणि त्याचं सगळं जे गठुड आहे ते समाजाच्या खांद्यावरती तुम्ही टाकू नये. आणि जर टाकायचं असेल तर या समाजाची परिषद भगवानगडावर भरावी. ज्या लोकांना तुम्ही उद्ध्वस्त केलं मी त्यांना घेऊन येतो आणि ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्ही भगवानगडावरती द्यावं की हे मी का केलंय, कशासाठी केलंय आणि ही जातीतली लोक नाही आहेत का? बापू आंधळेंचा खून नेमका कोणी केलाय आणि त्याच्या मागे तुम्ही आता नाव सांगितलं, त्याच्यामुळे काही मागणी करणार नाही? बापू आंधळेचा जो खून आहे, महादेव मुंडेचं स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलंय की बापू आंधळेचा खून हा गोट्या गीते, सोमनाथ सलगरे, राजा फड या लोकांनी केलेला आहे. आणि हे स्टेटमेंटमध्ये त्याच्या तरीही पोलिसांनी त्याच्यामध्ये काही कारवाई केली नाही. बापू आंधळे हा अत्यंत गरीब कुटुंबातला वंजारी समाजाचा पोरगा आहे, नातेगोते लहान आहेत आणि कुठल्या ना कुठल्या बबन गीतेंना गुतवायचं होतं म्हणून बापू आंधळे त्या महादेव गीतेच्या दारात नेऊन मारून टाकलाय. आमची मागणी आहे की त्याच्यामध्ये SIT लावून त्याची फेर चौकशी झाली पाहिजे. SIT मध्ये पंकज कुमावत साहेबासारखा अधिकारी आणि संतोषजी साबळे साहेबासारखे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी मागितलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा आम्ही तीच मागणी करणार आहेत की पंकज कुमावत साहेबाला इथे बोलवा, कारण त्याशिवाय हे सगळं धुवून निघणार नाही. परळीची माती खाणं, जी परळीची जी माती आहे ना तुम्ही म्हणता जी बदनाम झाली, त्या मातीच्या आड जे मुर्दे तुम्ही गाडलेत ना गोरगरीब लोकांचे, सामान्याचे, ते बाहेर आल्याशिवाय राहणार. त्यात वाल्मिक कराडाचं देखील नाव आहे FIR मध्ये, तर त्यांचा रोल काय नेमका त्याच्यात? हे सगळं वाल्मिक कराडने घरून आणलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला हे लोक 6 वाजता महादेव गीतेच्या घरी आले त्यावेळेला ते वाल्मिक कराडला भेटून त्याच्या जवळून आले होते. पुन्हा तिथून त्यांची बाचाबाची झाली. महादेव गीतेच्या पत्नीने त्यांना विनंती केली, तुम्ही सगळे एकत्र काम करत होतात आणि त्यांना नेऊ नका. परत गेल्यानंतर 8:20 हे लोक आली आणि आल्यानंतर डायरेक्ट महादेव गीतेवरती आणि त्याच्या घरावरती फायरिंग केली. या दोन्ही वेळेला हे सर्व आरोपी आणि वाल्मिक कराड यांचं लोकेशन एक आहे. त्याच लोकेशन लोक आले आहेत. तर हे CDR जे आहेत, ड्रम डाटा जो आहे तो सुद्धा तपासला पाहिजे की यातला गोट्या गीते, राजा फड, सोमनाथ सलगिरे ही जी लोक आहेत ही त्या वेळेमध्ये नेमकी कुठं होती, कुठून कुठे आली. पोलिसांनी जी कथा रचली आहे त्या कथेमध्ये आणि घटनेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आमचा परळी पोलिसावरती अजिबात भरोसा नाही, कारण परळी पोलिसांनी एवढं छळलंय की त्या छळाची परिसीमाच झाली आहे. त्यामुळे परळी पोलीस नको आहे आम्हाला. IPS पंकज कुमावत साहेबांची त्या ठिकाणी SIT पाहिजे, संतोष साबळे साहेबांसारखा अधिकारी पाहिजे आणि होऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी. करा मुंडे साहेब, तुम्ही सुद्धा मागणी करा की महादेव मुंडे हा माझ्या जातीचा आहे, त्याची हत्या झाली, 22 महिने झाला आरोपी सापडत नाहीत. तुम्ही करा SITची मागणी, सभागृहामध्ये एखादं निवेदन करायला पाहिजे तुम्ही. बापू आंधळेचं कुटुंब का पुढे येत नाही, बापू आंधळेच्या कुटुंबाचं का स्टेटमेंट घेतलं जात नाही. म्हणजे माणसं मारायची आणि तुमचेच माणसं फिर्यादी करायची आणि जी लोक आडवी येत आहेत ती लोक जेलमध्ये घालायची. हा जो त्या ठिकाणचा जो प्रकार आहे, ही जी नीती आहे ती नीती आता कुठेतरी थांबली पाहिजे. कारण गोरगरिबाची लेकरं जेलमध्ये, तुमचे जे लोक आहेत ते बाहेर. त्या स्वप्नील पुजारीला, सहदेव सातभाईला हातपाय तुटूस मारलो, हातपाय तुटलेत आणि डॉक्टर सांगतात नाही खर्चटलंय. आणि मुंबईचे डॉक्टर सांगतात त्याचे पाय तुटलाय, हात तुटलाय. म्हणजे एवढं निर्दयीपणे त्या लोकांना मारलंय आणि पोलीस साधी NC सुद्धा घेत नाहीत. कोर्टात जावं लागतं आणि कोर्टाच्या आदेशाने या लोकांवरती गुन्हे दाखल होतात. मग हा जो गोट्या गीते आहे ना, त्या गोट्या गीतेला संरक्षण कुणाचं? मला खरं म्हणजे भीती आहे आता की ह्या जेवढ्या काही हत्या परळी शहरामध्ये झाल्यात त्या हत्येमध्ये गोट्या गीते हा प्रमुख आरोपी आहे.
आणि तो कुणाच्या इशाऱ्यावर काम करत होता हे अख्ख्या परळीला आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आता गोट्या गीते फरार आहे. या लोकांनी गोट्या गीतेची हत्या करू नये, कारण गोट्या दफन पुरे राज दफन, कारण आता हे सगळं गळ्याशी येणार आहे, हे सगळं तुमच्या अंगावरती येणार आहे. त्यामुळे गोट्या गीतेला सुद्धा माझे बाबा कुठं बघत असतील मला, तर तुला सुद्धा माझी विनंती आहे, सरेंडर हो आणि जीव वाचव. सर, अगदी सुरुवाती काळाला तुम्ही आणि धनंजय मुंडे सहकारी म्हणून काम केले तुम्ही त्यांच्याकडे. मग या संघर्षाला नेमकी सुरुवात कशी झाली आणि आता तुम्ही इतक्या सगळ्या हत्याचा उल्लेख केला, या सगळ्या होत असताना किंवा ही सगळी परिस्थिती असताना आपल्याला वाटलं नाही त्यावेळेस की आपण याच्यामध्ये मध्यस्थी केली पाहिजे म्हणून? मी आणि धनंजय मुंडे कधीही सहकारी नव्हतो. आम्ही कधीही एका पक्षात काम केलं नाही. अनेक नेत्यासोबत राजकारणात काम करताना चांगले संबंध असतात, तसे माझे धनंजय मुंडे साहेबांसोबत चांगले संबंध होते. ह्या हत्या घडत असताना आम्ही डोळ्यांनी पाहत होतो, परंतु कुटुंब बाहेर येत नव्हती. आमच्याही जीवाची भीती होती. आम्ही जेल बाहेर 4 वर्ष तेच केलं साहेब. म्हणजे 4 वर्षात मी तुम्हाला किती बाहेर दिसलो आणि किती फरार दिसलो तुम्हालाही माहिती आहे. मग त्या काळामध्ये बोलायची हिंमत बाळा बांगरने केली. बाळा बांगरने आमच्यासारखे अनेक लोक वाचवले. आणि आम्ही त्यावेळेस बोलायचं होतं, ज्यावेळेस स्वर्गीय संतोष अण्णांची हत्या इतक्या निर्दयीपणे झाली, स्वर्गीय संतोष अण्णांच्या हत्येनंतर बोलायचं तर यांनी मौन धारण केलं. हे बोलायला तयार नाहीत. मग ह्या प्रश्नाची उत्तरं विचारायची कुणाला? मग काल परवापासून धनंजय मुंडे साहेब बोलायला लागलेत. त्यांना चांगलं बोलता यायला लागले. ते आजारातून बरे झालेत. भगवान बाबाचा नगद नारायण महाराजाचा त्यांना आशीर्वाद मिळाला आणि ते आता बरे झालेत. मग ह्या प्रश्नाची उत्तरं ते देतील या अपेक्षेने मी आज तुमच्यासमोर आलो. मधल्या काळामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही बोललो, अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आम्हाला ट्रोल केलं. त्यांची ट्रोल आर्मी आहे. कुणी उस्मानाबादचा आहे, कुणी लोह्याचा आहे, कुणी कंधारचा आहे, कुणी इथला आहे, कुणी आमच्या शेजारी बसून फेका काढून शिव्या देत आहे. तर यांची संख्या आता बोटावर मोजण्यासारखी झाली. आणि या लोकांनी सुपारी घेतली. म्हणजे जे लोक म्हणतात ना आम्ही महादेव मुंडेंना न्याय मागताना बापू आंधळेचं काय, बापू आंधळे सुद्धा तुमचाच आहे, आमचाच आहे तो, आणि तुम्हीच केलेला आणि तो बाहेर काढणार आहे. कसं असणार आहे, कसं न्याय देणार? आंधळी खून प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबाला न्याय कसा मिळणार आहे? काय आंदोलन केलं जाणार? आंधळे कुटुंबाला न्याय देताना आम्ही त्याच्यामध्ये सर्वप्रथम SITची मागणी केलेली. मुख्यमंत्र्यांना भेटून सुद्धा आम्ही SITची मागणी करणार. आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे, सुरेश अण्णा धस यांनी सातत्याने हे विषय उचललेले आहेत. आणि याच्यामध्ये SITची मागणी करून या खुनाची फेर चौकशी झाली पाहिजे. एकदा फेर चौकशी झाली, एकदा यांचे लोकेशन चेक झाले, परळी पोलीस सोडतात, परळी पोलिसाकडून नको आहे. आणि परळी पोलिसाला जर याची चौकशी दिली तर परळी पोलीस मला आणि बाळा बांगरला सुद्धा त्या खुनात आरोपी करतील. पुन्हा तेव्हा हे राहिले होते 2, हे घ्या आणला मी. त्याच्यामुळे परळी पोलीस सोडता IPS दर्जाचा अधिकारी, तेही पंकज कुमावतच असावेत अशी आमची मागणी आहे. संतोष साबळे साहेबासारखा अधिकारी असावा आणि PI रवी सानप साहेब जे आहेत ते, ससाने साहेब यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. यांना कुणाकुणाचे फोन आलेत. कारण बापू आंधळेचा FIR हा अंबेजोगाईच्या रेस्ट हाऊसमध्ये 4 वकिलांनी बसून, वाल्मिक कराडनी बसून बनवलेला आहे. कुणाचं नाव घालायचं, कसं बसवायचं, काय करायचं, आणि मग त्या पद्धतीने बबनभाऊ गीतेला, महादेव गीतेंना, मुकुंद गीतेला, नेरकरला, आमच्या ह्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये गुंतवलं. फेर चौकशी झाली त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत, तर याच्यामध्ये 100% त्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे. मी कुटुंबाला आव्हान केलं की तुम्ही सुद्धा आता बाहेर या. माणूस गेलाय, आपला करता पुरुष गेल्यानंतर घरामध्ये काही शिल्लक राहत नाही. मग असं काय मेलो काय जगलो काय, तर लढता लढता मेलो तर निदान लोक म्हणतील तरी लढले तरी. CCTV काही महादेव गीते यांच्या घरचे आहेत आणि त्या संदर्भात काही टाइम लोकेशन आहे ज्यामध्ये यांना आरोपी केलं गेलं होतं बबन गीतेंना, तर त्या संदर्भातले काही पुरावे वगैरे नाही, ते न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्यामुळे तो न्यायालयामध्ये आम्ही देणार आहे. जे काही त्यांनी त्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलंय, काय केलंय, हा भाग न्यायालयीन प्रक्रियेचा, त्यामुळे त्याच्यावरती बोलता येणार नाही. पण तो गोट्या गीतेला ज्या पद्धतीनं त्यांच्या अंगावरती घातलं होतं, CCTV आहे का त्याला महादेव गीतेंच्या? निश्चितपणे त्या परिसरातले CCTV आहेत आणि ते आम्ही न्यायालयामध्ये देऊ. पण तो ज्या पद्धतीने गोट्या गीतेला मरू घातला होता आणि महादेव मुंडेमध्ये सुद्धा बबनभाऊ गीतेंचा आणि राजाभाऊ फड, 6 महिन्यापूर्वी राजाभाऊ फड म्हणले होते की मला गुंतवण्याचा प्रयत्न झाला. या पद्धतीचा जो हे जे प्रयत्न आहे तो अनेक वेळेला बबनभाऊच्या बाबतीत झाला होता. बापू आंधळे हा वंजारी समाजातला गरीब घरचा पोरगा होता. ही गोष्ट मी परत परत का सांगतो माहिती आहे, त्याला मारल्यानंतर कुणीही त्याचा फॉलोअप घ्यायला पाठीमागं शिल्लक नाही. वृद्ध आईवडील आणि पत्नी, भाऊ वगैरे नाही, भावकी फार लहान आहे, म्हणून त्या गरीबाचं लेकरू मारून टाकलं आणि त्या खुनामध्ये बबनभाऊ गीते आणि हे सगळे लोक त्या याच्यामध्ये गुंतवली. माझ्या घरचा खून जर झाला असेल तर त्याच्यामध्ये फिर्याद माझी पाहिजे, साक्षीदार तरी मी पाहिजे, मी घटना तरी सांगितली पाहिजे. बापू आंधळेचं कुटुंब या खून प्रक्रियेमध्ये कुठंही नाहीये. एवढं सगळं प्रकरण होत असताना पंकजाताईंची भूमिका कशी राहिली आणि त्यांनी अशा हे सगळे प्रकार होण्याच्या अनुषंगाने रोखण्यासाठी प्रयत्न केला का, आणि त्यांनी पुढे उच्च पातळीवरती नेमकं काय करायला पाहिजे? ही जी वाल्मिकची जी कार्यपद्धती आहे ना, ही वाल्मिकची कार्यपद्धती अत्यंत वाईट आणि अत्यंत त्रासदायक होती. पंकजाताईचा सुद्धा अनेक कार्यकर्त्याला फार खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला. अहो, धनंजय मुंडे साहेबाच्या दिला, बाजीराव भैया धर्माधिकारी सारखा माणूस त्याच्यावरती गुन्हे दाखल केले. जोशी साहेबांना मारायचा प्रयत्न झाला. आता हे सांगत नाहीत, पण महिनाभर धनंजय मुंडे साहेब मिटवत होते वाल्मिक जोशी साहेबाचं, मिटवत होते. घ्या माहिती, सोर्स करून माहिती घ्या की ही जी परिस्थिती आहे साहेब, या परिस्थितीमध्ये पंकजाताई मुंडे यांनी म्हणजे या गोष्टीमध्ये कसं पडावं किंवा पडलो तर याचा आउटपुट काय खून आहे ते समोर आले नाही.
या संदर्भात ताईंनी कधी कुठली भूमिका मांडली तर पाहायला मिळालं का आणि कशा पद्धतीने त्यांनी मांडावी अशा अपेक्षा? निश्चितपणे आमची ताईला विनंती आहे की ताई, ही जी लेकरं आहेत, तुम्ही एका आईच्या भूमिकेमध्ये, ही आम्ही सगळी लेकरं आहोत आणि आमच्यावरती जो अन्याय झाला आहे, किमान तुम्ही आता तरी आम्हाला न्याय द्यायची भूमिका घ्या आणि याच्यामध्ये निष्पक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. निष्पक्षपातीपणे याच्यामध्ये जे काही कुणी गुन्हेगार आहेत, मग ते आम्ही असो, आम्हालाही सोडू नका. म्हणजे मी तर काय म्हणतोय की बबन भाऊ जर गुन्हेगार असतील, बाबासारखा माणूस आहे ज्याला गोळ्या घातल्या, त्याच्या आतड्यामध्ये इन्फेक्शन आहे, तो माणूस जेलमध्ये, गोरगरीब वंजारी समाजाची लेकरं जेलमध्ये आहेत, हा त्रास कशामुळे? मग ह्या वेळेला समाज का बदनाम होत नाही?